मतदारांना प्रतिष्ठा देत आहेत। उद्धव ठाकरेंच्या मनातली वेदना राऊतांच्या तोंडून व्यक्त झाली आहे। पवारांचं वय बघून तरी टीका टाळा, जितेंद्र आव्हाडांनी ठाकरेंचे कान टोचले। गरज नव्हती। तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय। गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर मग तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही। आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढतो आहोत ना, आणि तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देताय? मग कोण आहेत ते? काय यशवंतराव चव्हाण आहेत का? आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे। मी जरी त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत स्नेहाचे आणि प्रेमाचे असले तरी मी माझ्या पक्षाच्या भूमिकेवर ठाम आहे। गद्दारी ही गद्दारी आहे। त्यांची प्रकृती कशी आहे, त्यांना एवढं चालणं जमेल का, हे सगळा विचार करून संजय राऊतांनी बोलायला नको होतं। अर्थात ते बोलले, त्याच्यावरती मला काही टीका टिप्पणी करायची नाही, पण साधं गणित होतं। जिना जवळ होता, केबिन जवळ होती, आणि साहेबांना ते सोयीचं होतं। जे सोयीचं आहे ते साहेबांसाठी आम्ही केलं, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, कोणी एकाने केलं नाही। मला वाटतं की राजकारणात असं इतकं वैर, म्हणजे आपल्याच प्रकृतीला त्रास होईल इतकं वैर काही कामाचं नाही ना। पोटदुखी झाली असेल तर उपाय करा, पवारांना भेटण्यावरची शेरेबाजू शिंदेंनी उडवून लावली आहे। तर शिंदेंनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात। शरद पवार हे राज्याचे मोठे नेते, ते दालनात आले म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी गेलो। स्वागत करणं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, ती जपतोय। ज्यांच्या कोणाच्या पोटात दुखत असेल त्यांनी उपचार करून घ्यावेत। मुंबई ठाण्यात अनेक दवाखाने सुरू केलेत।